Trick number 17. Question number 1. Integration of 3x plus 4 divided by x square plus 6x plus 5 dx. फाइल आपण डायरेक्ट सोडू. याचा न्यूमरेटर 3x plus 4 is equal to a into bracket a into derivative of x square plus 6x plus 5 असं लिहायला d dx of x square plus 6x plus 5 plus b is equal to a into derivative of x square plus 6x plus 5 is x square चा derivative 2x plus 6x चा 6 plus b. Therefore, comparing this, x चे coefficient 2a, 3x चा coefficient 3 is equal to 2a. Therefore, a is equal to 3 upon 2. And the constant term 4 is equal to 6a. 6 into a ची व्हॅल्यू काय 3 upon 2 plus b. 2 ने डिवाइड करा 3. Therefore, b is equal to 4 minus 9 म्हणजे minus 5. a आणि b च्या व्हॅल्यू काढल्या त्याला कसं लिहायचं. Therefore, I is equal to 3 upon 2 into integration of. आता काय लिहायचं आहे 3 upon 2 integration of 3x plus 4 च्या ऐवजी काय लिहायचं याचा डेरिव्हेटिव्ह 2x plus 6 आपण डायरेक्ट लिहितो डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ डिवाइड बाय x square plus 6x plus 5 dx minus b minus 5 integration of b upon म्हणजे 1 upon x square plus 6x plus 5 dx is equal to 3 upon 2. आता पहा याचा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे तर ह्याला काय लिहिता येतं याची व्हॅल्यू येते log of 1 इंटिग्रेशन ऑफ 1 upon x चं काय log x कारण ह्याचा डेरिव्हेटिव्ह इथं जर असेल तर log of x square plus 6x plus 5 minus 5 into integration of 1 upon. आता पहा मिडल टर्म किती 6 आहे 6 upon 2 म्हणजे 3 चा स्क्वेअर 9 ऍड करायचे आणि सबट्रॅक्ट करायचे x square plus 6x plus 9 minus 9 plus 5 dx. आता ही टर्म आपल्याला जसं तशी लिहायची इज इक्वल टू 5 डबल ला लिहिता आपण असं लिहू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर पहिल्या तीन टर्म म्हणजे असं x स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 मायनस 9 प्लस 5 इज मायनस 4 dx मायनस 5 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन पहिल्या तीन टर्म कशाचा स्क्वेअर आहे x प्लस 3 होल स्क्वेअर मायनस 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर dx. आता लेफ्ट हँड साइड जसा दिसल्या इज इक्वल टू 3 अपॉन 2 log of x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 मायनस 5. आता पहा कोणत्या फॉर्म मध्ये इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर च्या फॉर्म मध्ये तर ह्याचा फॉर्म्युला काय 1 अपॉन 2a मायनस 5 into 1 अपॉन 2a 2 into a ची व्हॅल्यू किती 2 log of x minus a x ची व्हॅल्यू x plus 3 minus 2 divide by x plus 3 x plus e that is plus 2 plus c म्हणजेच काय 3 upon 2 log of x square plus 6x plus 5 minus 5 upon 4 log of x plus 1 divided by x plus 5 plus c
This is the answer. Number 2, integration of 2x plus 5 divided by square root of 7 minus 6x minus x square dx is equal to a into square root of 7 minus 6x minus x square plus b sine inverse x plus 3 upon 4 plus c. Then plus c, then a plus b is equal to what? आणि सारख्याच टाइपचे एक्झाम्पल आहेत की आपल्याला याच पद्धतीनं पूर्ण सोडवावं लागतील, एकदम शॉर्टकट मेथडनं येणार नाही. तर त्यासाठी व्यवस्थित पहा प्रत्येक एक्झाम्पल. आता पहा a प्लस b ची व्हॅल्यू काढायची आपल्याला या फॉर्म मध्ये दिलाय. इंटिग्रेशन ऑफ इज इक्वल टू, अगोदर आपण असं लिहू 2x प्लस 5 इज इक्वल टू a इंटू, आता डायरेक्ट लिहू त्याचा डेरिव्हेटिव्ह किती, मायनस 2x मायनस 6 प्लस b. याचा डेरिव्हेटिव्ह लिहिला मायनस 2x मायनस 6 प्लस b. त्यावरून 2 इज इक्वल टू मायनस 2a, therefore a is equal to minus 1. a is equal to minus 1 and b ची व्हॅल्यू काढायची. 5 is equal to a into minus 6, a ची व्हॅल्यू minus 1 into minus 6 plus b, therefore 5 is equal to 6 plus b, therefore b is equal to काय, 5 minus 6 that is minus 1. a ची व्हॅल्यू minus 1, b ची व्हॅल्यू minus 1. परत 2x plus 5 divided by 7 minus 6x minus x square. तर a आणि b ची व्हॅल्यू काढायची. 7 minus 6x. आता पहा a आणि b ची व्हॅल्यू इथे डायरेक्ट जर येत असेल तरी आपण पूर्ण सोडवून पाहू. प्लस b sin इनवर्स x plus 3 upon 4 म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. पहा पूर्ण सोडवून पाहू. पहा a ची व्हॅल्यू, therefore a ची व्हॅल्यू किती आली, -1. 2x plus 5 is equal to a into -2x minus 6 plus b -2. a ची व्हॅल्यू -1. आता पहा -1 into integration of a into integration of काही याचा डेरिव्हेटिव्ह -2x minus 6 divided by square root of 7 minus 6x minus x square dx. b ची व्हॅल्यू -1,
into integration of 1 upon square root of 7 minus 6x minus x square dx is equal to minus 1 into, आता पहा a आणि b म्हणजे डायरेक्ट a b नाही, आपल्याला या स्वरूपात लिहून a आणि b च्या किमती काढायच्या आहेत, डायरेक्ट a b लिहिता येणार नाही. पहा ह्याचा डेरिव्हेटिव्ह जर इथं असेल तर ह्याचं इंटिग्रेशन काय येतं, 2 स्क्वेअर रूट ऑफ 7 minus 6x minus x square minus 1 into integration of 1 upon square root of 6 upon 2 3 3 चा स्क्वेअर 9 9 ऍड आणि सबट्रॅक्ट करायचे 9 plus 9 minus 9 plus 7 minus 6x minus x square dx आता is equal to minus 2 square root of 7 minus 6x minus x square minus 1 integration of 1 upon square root of, आता पहा 9 plus 7 16 ह्या अगोदर लिहू, मायनस या तीन मधून तिन्ही मायनस आहे, मायनस साइन कॉमन काढलं तर x स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 dx. पहिला जसं कसं लिहायचं आहे, मायनस 1 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 16 म्हणजे 4 स्क्वेअर मायनस हा कशाचा स्क्वेअर आहे x प्लस 3 होल स्क्वेअर dx. म्हणजे त्याला काय लिहिता येईल, मायनस 2 स्क्वेअर रूट ऑफ 7 मायनस 6x मायनस x स्क्वेअर मायनस 1 इंटू स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये, तर याचं इंटिग्रेशन काय असतं, मायनस 1 इंटू साइन इनवर्स x अपॉन a, x is x plus 3 upon a is 4 plus c. a ची व्हॅल्यू किती आली, therefore a is equal to minus 2 and b is equal to minus 1. a plus b is equal to, therefore a plus b is equal to minus 2 minus 1 is equal to minus 3. This is the answer. म्हणजे a आणि b च्या किमती काढल्या, लगेच मायनस 1 मायनस 2 मायनस 1 मायनस 1 मायनस 2 लिहिता येणार नाही, तर अगोदर आपल्याला याप्रमाणे किंमत काढावी लागेल. a plus b ची व्हॅल्यू आली मायनस 3. या टाइपचा आणखी एक एक्झाम्पल पहा, नंबर 3. इंटिग्रेशन ऑफ 7x plus 3 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3 plus 2x minus x square dx. आता पहा त्याला कसं लिहिता येईल, 7x plus 3 is equal to a into bracket, याचा डेरिव्हेटिव्ह minus 2x plus 2 minus 2x plus 2 plus b. Therefore a is equal to 7 is equal to x चा कोएफिशिएंट minus 2a, therefore a is equal to 7 minus 7 upon 2 and 3 is equal to a into 2, a ची व्हॅल्यू किती, minus 7 upon 2 into 2 plus b, 2 cancel, therefore b is equal to 3 plus 7 is equal to 10. a ची व्हॅल्यू minus 7 upon 2
b ची व्हॅल्यू 10 आली. therefore I is equal to a ची व्हॅल्यू लिहा -7/2 इंटिग्रेशन ऑफ, आता याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा -2x + 2 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3 + 2x - x² dx plus 10 integration of 1 upon square root of 3 + 2x - x² dx is equal to -7/2. ह्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये, म्हणून याला कसं लिहिता येईल -7/2 into 2 square root of 3 + 2x - x² plus 10 into integration of 1 upon square root of, ऍड आणि सबट्रॅक्ट किती करावं लागतील 2/2 म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 ऍड आणि सबट्रॅक्ट करावं लागेल 1 - 1 plus 3 + 2x - x² dx. हे 2 गेट कॅन्सल, म्हणजे काय आलं -7 स्क्वेअर रूट ऑफ 3 + 2x - x² नंतर प्लस 10 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन, आता पहा या 3 मधून मायनस साइन कॉमन काढायचं 1 + 3 4 मायनस इनटू ब्रॅकेट x² - 2x + 1 dx. पहिलं जसं प्लस 10 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर मायनस हा कशाचा स्क्वेअर आहे x - 1² dx इज इक्वल टू -7 इंटू किंवा आणखीन एक प्लस 10, आता पहा 1 अपॉन a² - x² च्या फॉर्म मध्ये 1 अपॉन a² - x² च्या फॉर्म मध्ये, तर काही 1 अपॉन याची व्हॅल्यू a² log ऑफ वन अपॉन स्क्वेअर रूट, एक मिनिट आपल्या इथं हे राहिलंय स्क्वेअर रूट साइन राहिलं, स्क्वेअर रूट साइन म्हणजे 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ a² - x² म्हणजे काय साइन इनवर्स x अपॉन e, x म्हणजे x - 1 अपॉन e is 2 plus c. therefore is equal to -7 किंवा इथं डायरेक्ट लिहिता येईल इज इक्वल टू -7 स्क्वेअर रूट ऑफ 3 + 2x - x² plus 10 sin inverse x - 1 upon 2 plus c. This is the answer.